संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक आघाडी उघडलेली आहे। इतकंच नव्हे तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल घेतलाय। धस यांच्या या आक्रमकतेला राष्ट्रवादीनेही आता जशास तसंच पलटवार केलाय। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एबीपी माझा सोबत बोलताना सुरेश धस यांच्यावरती अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी 2 दिवसांपर्यंत धस हे वाल्मिक कराडच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक आरोप मिटकरींनी केलाय। धस यांच्यावरती खंडणी, हत्या, जमीन बळकावणं यासारख्या आरोपांची यादी प्रचंड मोठी असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यासाठी त्यांनी 2001 मधील पाथर्डी तालुक्यातल्या मोठ्या दरोड्याचा सुद्धा दाखला दिलाय। धस यांच्या संदर्भातल्या अनेक प्रकरणाचे पुरावे योग्य वेळी आपण बाहेर काढू असाही इशारा मिटकरींनी दिलाय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। एकंदरीत हे प्रकरण जे आहे राज्याच्या राजकारणात रोज नवीन आरोप प्रत्यारोप होत आहेत। सुरेश धस तुमच्याच मित्रपक्षाचे नेते आहेत, तुमच्याच मंत्र्यांवर ते आरोप करतायत। पहिल्यांदा एक तुमच्या गोष्टी क्लिअर करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीर आहे। स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी त्याबाबत सांगितलं की जोपर्यंत कुठला आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागणारी जी काही लोक असतील त्यांना सरळ त्यांनी संदेश दिलाय की जोपर्यंत कुठला आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही। हे एकटे अजितदादाच बोलले नाहीत, हे भुजबळ साहेब पण बोलले, दत्तामामा भरणे पण बोलले आणि हसन मुश्रीफ साहेब पण बोलले। याचा अर्थ संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी आहे। मात्र रोज उठसूट यायचं, आरोप करायचं याच्या मागं मला असं वाटते खऱ्या अर्थानं फोकस जर काय असला पाहिजे आपला तर मस्साजोगचे संस्कारित कुटुंब असलेल्या कुटुंबातून जे संतोष देशमुख ते सरपंच आहेत त्या कुटुंबात त्यांची जी काही त्या पद्धतीनं संतोष देशमुखांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली त्याचं कोणीही समर्थन करत नाही। स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी त्याबाबत एक पत्र काढलं होतं, त्याबाबत त्यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली होती। मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की जो कोणी आरोपी असेल त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ही धनंजय मुंडे साहेबांची पण भूमिका, ही अजितदादांची भूमिका, ही आमच्या पक्षाची भूमिका असताना जाणीवपूर्वक त्या प्रकरणावरून लक्ष विचलित करायला त्या संवेदनशील मोर्चाला ज्या पद्धतीनं राजकीय रंग देण्याचं काम सुरू झालंय म्हणजे बीडमधला मोर्चा, परभणीमधला मोर्चा आणि पुण्याच्या मोर्चात तर कहर करून टाकला बोलणाऱ्यांनी। याच्यामुळे फक्त धनंजय मुंडेंना टार्गेट करणे राजकीय द्वेषापोटी हे झालेलं आहे। माझं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे आरोप प्रत्यारोप करतायत, जे बेभान होऊन सुटलेत त्यांना विनंती आहे की सरपंच संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख, त्यांची मुलगी असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यांची आई असेल, त्यांची बहीण असेल, त्यांची पत्नी असेल, या कुटुंबाकडून काहीतरी आदर्श घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।